नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या नवीन प्रवासात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण निघालो आहे श्री क्षेत्र नारायणपूरला श्री गुरुदेव दत्तांच्या दर्शनाला। तर चला तिकडे कसं पोचायचं याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळेल। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा। मित्रांनो, श्री क्षेत्र नारायणपूर जाण्याकरता आपल्याला सर्वप्रथम पुणे गाठावं लागणार आहे व पुण्यावरून तेथून ST किंवा तेथील लोकल बसने आपला पुढील नारायणपूरपर्यंतचा प्रवास होणार आहे। तर आता आपण आहोत दादर स्टेशन येथे। इथून आपण 11041 दादर साईनगर शिर्डी एक्सप्रेसने पुणे गाठणार आहोत। दादर साईनगर शिर्डी एक्सप्रेसची वेळ ही रात्री 11:55 आहे दादरहून सुटण्याची व ती शिर्डी येथे 9:30 पोहोचते। आपला प्रवास हा पुण्यापर्यंत जोडणार आहे। पुण्याला ह्या एक्सप्रेसचा टायमिंग साधारण 3:30 वाजताचा आहे। तर चला आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। मित्रांनो, आपण बजेट प्रवासीमध्ये असल्याने आपला प्रवास हा एका दिवसात परतीसह व जनरलने होणार आहे। मित्रांनो, आपण प्रवास करत असलेली गाडी ही आठवड्यातून 4 वार म्हणजेच मंगळवार, बुधवार, गुरुवार व शनिवारी पुण्यामार्गे शिर्डीकरता चालवण्यात येते। मुंबई ते शिर्डी प्रवास दर्शन माहितीसह या व्हिडिओमध्ये ह्या गाड्यांबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे। तुम्ही जर का मित्रांनो तो व्हिडिओ पाहिला नसेल तर अवश्य पहा। आजचा प्रवास हा आपला ह्या गाडीने पुण्यापर्यंतच होणार आहे। मुंबई ते पुणे हे एक्सप्रेसचं तिकीट दर मात्र 75 रुपये आहे। आता पहाटेचे साधारण 4 वाजत आलेले व मित्रांनो, आपली गाडी पुणे रेल्वे स्थानकात आलेली आहे। आपल्या गाडीची वेळ ही साधारण 3:30ची होती, परंतु अर्धा तास गाडीला उशीर झालेला आहे। तर चला लवकर स्टेशनच्या बाहेर पडून मी तुम्हाला येथील लोकल बस किंवा ST बसने आपल्याला नारायणपूरपर्यंत कसा पोहोचता येईल याची सविस्तर माहिती देतो। पुण्याहून नारायणपूर जाण्याकरता 2 मार्ग आहेत। एक तर पुणे हडपसर सासवड मार्गे नारायणपूर पोहोचता येतं व दुसरा स्वारगेट कात्रज कापुरोळ मार्गे नारायणपूर पोहोचता येतं। त्यापैकी मित्रांनो, आपण हडपसर सासवड मार्गे नारायणपूर गाठणार आहोत। पुणे स्टेशनहून सासवड येण्याकरता STच्या जेजुरी, फलटण, बारामती, पंढरपूर अशा बसेस उपलब्ध आहेत व त्या प्रत्येकी अर्धा ते 1 तासाने तुम्हाला मिळू शकतात। तसेच PMPMLच्या बसेस देखील हडपसरवरून सासवडकरता दर तासाने उपलब्ध असतात। मित्रांनो, आपण PMPMLच्या बसने सासवड डेपोपर्यंत उतरून तेथून 100 मीटर अंतरावर हा चौक आहे। ह्या चौकातून आपल्याला नारायणपूरकडे जाण्याकरता टमटम, वडाप किंवा बसने आपण 10 ते 20 रुपयात नारायणपूर पोहोचता येतं। नारायणपूर हे पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेलं गाव आहे। पुरंदर किल्ला हा मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थान आहे। आता आपण श्री क्षेत्र नारायणपूरमध्ये पोहोचलेलो आहोत। मित्रांनो, इथे आल्यावर असे समजले की येथे भक्त निवास किंवा तशी कुठल्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही, म्हणून मी थोडं अंतर चालत जाऊन तिथे एका ढाब्यावर आंघोळ करून फ्रेश होऊन आता दर्शनाला आलेलो आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला येथे तशी सुविधा माहिती असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा, ही माझी तुम्हाला नम्र विनंती।
चला तर श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन करूया। इथे मित्रांनो त्रिमुखी दत्तांसोबत एकमुखी दत्तांचं देखील दर्शन घडून जातं। मित्रांनो येथे प्रत्येक गुरुवारी पौर्णिमा व दत्त जयंतीला लाखो भाविकांची गर्दी होत असते व महाप्रसाद देखील दिला जातो। मित्रांनो श्री क्षेत्र नारायणपूर हे एकमुखी दत्तांसोबतच श्री अण्णा महाराजांमुळे देखील ओळखलं जातं। त्यांच्या भक्तिमय कार्याला व सामाजिक कार्याला माझा साष्टांग प्रणाम। तर मित्रांनो
श्री क्षेत्र नारायणपूरमध्ये आपण श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन घेऊन आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया। येथून जवळच केतकावळी गावी प्रतिबालाजी मंदिर आहे। आता आपण तेथे जाणार आहोत। तर प्रतिबालाजी मंदिर व आपला परतीचा प्रवास ह्याबद्दलची माहिती मी भाग 2 मध्ये देतो। तर ह्या व्हिडिओला इथेच थांबवतो व तुमची रजा घेतो। धन्यवाद।